विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक हा भाग बघूया. या भागामध्ये आपण डेल्टा जी म्हणजे गिव्ज फ्री एनर्जी आणि सेल पोटेन्शियल, ज्याला आपण डिनोट करतोय ई फॉर अ सेल. इट इज अ सेल पोटेन्शियल. ह्या दोन्हीतलं रिलेशन आपण बघणार आहोत. त्याआधी आपण थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमध्ये डेल्टा जी हा भाग काय आहे तो आपण बघितलाय. डेल्टा जी इज नथिंग बट डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. डेल्टा जी gives the relation between the spontaneity of the reaction, gives the relation of spontaneity of the reaction. When delta G values are negative, then the reactions are spontaneous. हे आपल्याला थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक मध्ये झालेलं आहे. ते आणि डेल्टा ई या ई फॉर अ सेल यातलं रिलेशन आपण बघणार आहोत. त्यासाठी आधी आपण बघूयात इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय. इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय. इट इज नथिंग बट द प्रोडक्ट बिटवीन चार्ज पास्ड इनटू सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल इज नथिंग बट ई फॉर सेल. आता आपण बघूया चार्ज पास्ड म्हणजे नेमकं काय असणार आहे. चार्ज पास्ड म्हणजे नंबर ऑफ फॅराडेज पास्ड थ्रू द सेल. फॅराडेज म्हणजे आपण डिनोट कशाने करणार एफ आणि नंबर ऑफ फॅराडेज म्हणजे नंबर ऑफ मोल्स ते डिनोट करणार आपण स्मॉल एन. इथं काय बघा एन म्हणजे माहिती आपल्याला ऑलरेडी बघितलोय आपण ते नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ही जर व्हॅल्यू आपण वरच्या रिलेशन मध्ये घातली तर आपल्याला काय बघायला मिळेल. आपल्याला बघायला मिळणार इलेक्ट्रिकल वर्क इज नथिंग बट एन इंटू एफ आणि सेल पोटेन्शियल आपण डिनोट केलं ई फॉर अ सेल या रिलेशन. तर अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिकल वर्कचं रिलेशन बघायला मिळतं. पण त्याचबरोबर सायंटिस्ट डब्ल्यू गिब्स याने फाइंड आउट केले. काय फाइंड आउट केले. यानं सांगितलंय इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू it is equal to minus delta G. It is nothing but it is equal to minus Gibbs free energy. ह्या दोन्हींचं रिलेशन या पद्धतीने आपल्याला बघता येईल. मग आता आपण काय करूयात तर ही इलेक्ट्रिकल वर्क साठी जी व्हॅल्यू आहे ती घेऊयात आपण मायनस डेल्टा जी आणि इलेक्ट्रिकल वर्कचं आपलं रिलेशन की जे आपण फाइंड आउट केलं काय ते रिलेशन एन एफ ई ऑफ सेल या पद्धतीने हे रिलेशन आहे. तर मग आता आपल्याला आणखीन एक बघता येईल की स्टँडर्ड कंडिशन्स मध्ये हेच रिलेशन आपण कसं लिहिणार तर हे रिलेशन लिहिणार मायनस डेल्टा जी नॉट म्हणजे काय असेल. इट इज स्टँडर्ड गिव्ज फ्री एनर्जी. इट इज इक्वल टू एन एफ इंटू ई नॉट फॉर अ सेल. अशा पद्धतीने आपल्याला जनरल सेलसाठी आणि स्टँडर्ड सेलसाठी या दोन्ही मधलं हे रिलेशन आपल्याला लिहिता येतं. यातच आणि एक आपण भाग बघूयात की डेल्टा जी ही जी काही व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू युजली काय असते. इट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण थर्मोडायनॅमिक्स मध्ये बघितलंय. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय द प्रॉपर्टी which depends upon amount of a substance. पण लक्षात घ्या ई नॉट फॉर अ सेल या दोन्हीतलं रिलेशन आहे. ही जरी एक्सटेन्सिव्ह असली तरी ई नॉट फॉर अ सेल किंवा ई फॉर अ सेल ही जी काही व्हॅल्यू असणार आहे इट इज ऑलवेज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. विच इज
नथिंग बट इट इज independent of amount of substance. It is independent of amount of substance. हा प्रश्न MCQ म्हणून आपल्याला परीक्षेला विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि मग बाकीच्या 3 इंटेन्सिव्ह दिले जातात आणि डेल्टा जी सारखी एखादी व्हॅल्यू एक्सटेन्सिव्ह दिली जाते. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता आपण बघूया स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. काय बघणार आपण? स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कशाने डिनोट करतोय? हे आपण डिनोट करतो E0 फॉर अ सेल and the equilibrium constant equilibrium constant कशाने डिनोट करतो आपण? की या दोघातलं हे रिलेशन आज आपण आता बघूयात. आपण हे जे रिलेशन आहे हे महत्वाचं रिलेशन आहे. हे आपल्याला परीक्षेला जुने पेपर जर तुम्ही बघितलात तर नेहमी 2 मार्कांना आपल्याला विचारलं जातं. तर ते आपण बघूयात आता. तर आपल्याला ऑलरेडी माहीतच झालेलं आहे डेल्टा G0 फॉर अ सेल विच इज इक्वल टू NF E0 फॉर अ सेल. आता मगाशीच आपण हे रिलेशन बघितलं. तसंच आणखीन एक रिलेशन आहे. कुठलं रिलेशन आहे? तर मायनस डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT/ln K. मायनस डेल्टा G0 इज इक्वल टू RT/ln K. हेही एक रिलेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर मग आता ही दोन्ही रिलेशन्स जर आपण इक्वलाइज केली, ही जर दोन्ही रिलेशन्स इक्वलाइज केली तर आपल्याला काय मिळणार? NF E0 फॉर अ सेल इज इक्वल टू RT/ln K. टर्म्स माहित आहेत ऑलरेडी आपल्याला. N नंबर ऑफ मोल्स, F फॅराडेज, E0 फॉर अ सेल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, R gas constant, T temperature 25 degree Celsius and K is a equilibrium constant. या पद्धतीने आपल्याला टर्म सुद्धा माहिती आहे. आता हे आपण इक्वलाइज केलोय. आपल्याला E0 फॉर सेल ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मग ऑब्व्हियसली रिलेशन काय येणार आहे आपलं? RT डिवायडेड बाय NF/ln K. हे रिलेशन आहे आपलं. पण आता आपल्याला आणखीन एक भाग करायचा आहे की आपल्याला जर गणित सोडवायचे असतील तर आपल्याला ln ऐवजी log बेस 10 घ्यावं लागतं. त्यासाठी आपण युजली काय करतो? 2.303 ह्या व्हॅल्यूनं ह्या टोटल टर्मला काय करतो? मल्टिप्लाय करतो. मग त्या पद्धतीने आपण करूया. E0 फॉर अ सेल इज इक्वल टू 2.303 RT बाय NF. आता lnचं कन्व्हर्जन आपण लॉग बेस 10 मध्ये केलो. मग इथं काय लिहिणार आपण? लॉग बेस 10 K. ह्या पद्धतीने आपण लिहिणार. आपल्याला माहिती आहे हा सगळं हे जे घेतलोय आपण हे स्टँडर्ड कंडिशन्सला घेतलोय. आपल्याला R ची व्हॅल्यू माहिती आहे ती किती असणार आहे? 8.314 जूल्स पर मोल पर केल्व्हिन. T टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. F ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला फॅराडे 96500 कुलोम्स. तर या सगळ्या व्हॅल्यूज आणि प्लस आपल्याला 2.303 ही पण व्हॅल्यू माहिती आहे. आपण ऑलरेडी नॉन्स्ट इक्वेशन मध्ये हे सगळं मल्टिप्लाय केल्यानंतर जी व्हॅल्यू येते तीही आपल्याला माहिती आहे. ती व्हॅल्यू काय बघा? तर पुढचं रिलेशन मग आपल्याला या पद्धतीने येईल. कशा पद्धतीने असणार आहे? तर हे सगळं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी व्हॅल्यू 0.0592. N मात्र आपल्याला माहित नाही. N असणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ती रिएक्शन बघणार आपण कॅथोडवर काय होतंय, एनोडवर काय होतंय, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण त्या रिएक्शन मध्ये यूज करतोय ती व्हॅल्यू असणार आहे. इट इज नथिंग बट N अँड लॉग बेस 10 K अँड दिस इज ऍट द 25 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने हे रिलेशन आहे. याच्यावरती आधारित आपल्याला गणित पण येतात. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेत हे रिलेशन डिराईव्ह करायला सुद्धा आपल्याला विचारलं जातं. थँक्यू.